नाही दिसत, आवाज पण नाही ते. मग उघडा उघडा. थांब. तू काय एकदम 1 2 3 4 5 6. अहो कुठं आलोय आपण? का रे सत्या, मंजीला परपोज करणार आहेस वी? अरे मी रत्ना काटे आहे, रत्ना काटे. तुझ्या ह्या पिरमाच्या वाटत असा काटा बनून उभी राहीन का नाही की तू बघच. हे बघ सत्य, मी काय म्हणतो माहितीये का, अजिंक्य तारे वर जा असा आणि मोठ्यानं असं ओरड, म्हणजे साताऱ्यात असं 3 वेळा आवाज घुमायला पाहिजे. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. नो नो नो, ओल्ड स्टाईल. ए तुला दिने असं म्हणजे चांगली, मस्त आहे, एकदम मस्त आहे, फक्त जरा जुनी आहे. होय का? हा. त्यापेक्षा तू एक काम कर सत्यादा, आपण का नाही राजवाड्यावर जाऊ, तिथलं अख्खं ट्रॅफिक थांबू, सगळ्यांना थांबायला सांगू आणि मग गुडघ्यावर बसून आणि सांग आय लव्ह यू. ए शान्या, असं केलंस ना तर ट्रॅफिक पोलीस तुझे दोन्ही गुडघे सुजवतील, मग कळेल तुला. नसले कसले रे आयडिया देताय? सत्यताजी, मंजू दीदी कशी साधी आणि सरळ पोरगी, तिला सगळं कसं साधं सरळ आणि सोपं आवडतंय. होय, वाघमारे लय साधे आहेत. हा बोल. सत्य दादा, आत्या आणि आतोबा पळून गेलेत. काय? अरे काम धडू होत नाही का तुमच्याकडं? ठेव. सत्य काय झालं? अरे वाघमारांची आत्या आतोबा पळून गेले. काय? अरे असं कसं काय? आता काय करायचं? थांब, मी त्यांना त्यांच्या मागं पाठवतो पोरांना. थांब राहू दे. हे बघ, आता फक्त आपण वाघमाऱ्यांना प्रपोज करायचा आहे, ह्याच्यावर फोकस करूया. त्यांना जाऊ दे. बरोबर आहे सत्यताजी, बाकी सगळं जाऊ देत, आपण आपल्या कामावर फोकस करूया. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता फक्त मी सांगते तसं सगळ्यांनी करा. ऐका. हा, हे बेस्ट आहे. ठीक आहे, वाघमाऱ्यांना फोन करतो आणि भेटायला बोलवतो. कर लगेच कर. आता कशाला फोन केलाय? सॉरी म्हणाला काय भांडायला? आणि आता उचल आणि काय बोललाच नाही तर? वाघमारे, मला जरा तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही मला भेटायला या. तिकडे या म्हणजे? मला काय काम नाहीत वे? मी नाही येणार. अमरे, अगं तुझी दीदी अजून चिडल्या माझ्यावर. भेटायला या म्हणलं तर नाही म्हणलं आणि फोन कट केला. तू एक काम कर, तू फोन कर की त्यांना. बर, तुम्ही नका काळजी करू, दीदीचं काय करायचं ना ते मी बघते. हे बर, तुम्ही सगळे आता आवरायला घ्या, मी आले. हे डीजे, चल साहित्य घेऊन येऊ. चल. सपने, कवे, तुम्ही दोघी जणींनी एकदम अलर्ट राहायचं. एकदा का त्या दोघांचं भांडण सुरू झालं का लगेच रेकॉर्डिंग करा. लक्षात ठेवा, कन्सिलर मॅडमनी आपल्याला 2 व्हिडिओ काढायला सांगितले. 2. एकदा का ते 2 व्हिडिओ मिळाले का ती नेबट ह्या घराच्या बाहेर. हा बरोबर आहे.
पण मम्मी मी काय म्हणते, तुम्ही म्हणताय तसं आम्ही अलर्ट बी राहू आणि तुम्ही म्हणताय तसं रेकॉर्ड बी करू बघा. पण जर त्यांच्यात भांडण झालंच नाही तर खाल्ला तुला नाकाचा शेंडा. हा अगं जरा चांगलं बोलत जा की तोंडानी. त्यांच्यात भांडण जरी नाही झालं तरी आपण काडी लावायची. माहित आहे तुम्हाला जे काय करायचंय का नाही ते लवकर करा बाबा, लवकर करा. एवढं काय झालंय जीव वाचवत यायला? नाही जीव वाचवत पळत आलोय आम्ही. सपने काय म्हणाली? हिब्रूत बोललेत बहुतेक है ना. एक फुकटे, अगं तुला तर तुझ्या नवऱ्याची भाषा कळत असेल की. काय म्हणाला तेव्हा सांग लवकर. अहो तुम्हाला काय सांगू, अहो जोपर्यंत सत्यदाता मंजू वहिनीला प्रपोज मारत नाही तोवर सोडायचं नाही यांना, अशी ऑर्डर आहे आपल्याला. तुझ्या पोराने आमच्या मंजेला प्रपोज करायचं ठरवलंय. नाही नाही, असं कसं होईल? झालंय तसंच झालंय, विश्वास ठेव माझ्यावर. मम्मी बघा, म्हणत होते का ना मी की ते भांडलेच नाहीत तर काय करायचं म्हणून. कारण मला आधीपासूनच वाटतंय बघा त्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे बघा. आणि काही बोलायला गेले असते की नाही का कावला असतात माझ्यावरती. होय सपना वहिनी, मला बी सेमच वाटत होतं बघा आधीपासून. जेव्हापासून ते दोघं बी फिरायला गेले होते की नाही तेव्हापासून. मायात आहे तुमच्या एक गोष्ट ध्यानात येते का? अहो ही दोघं जी भांडते ती का नाही ती खरं नव, ती समज खोट खोट आहे आपल्या समद्यासनी अंधारात ठेवायसाठी. अंधारात ठेवलं होतं. आता काय बी झालं ना तरी हार म्हणायची नाही. हा सत्यानं त्या निबळेटला परपच करायच्या आधी आपण अशी खेळ खेळायची का त्यांच्या या नात्याची सुरुवातच नाही झाली पाहिजे. ए आयडिया सुचवा, आयडिया. माझ्यावरच पण सुचव, माझं तिकडच राहिलंय. मी काय म्हणते, घरातल्या समध्या गाड्या पंक्चर करून ठेवल्या तर चांगली आयडिया आहे. बाहेरच जाता येणार नाही ना. हो सपनाविनी, त्याच्यापेक्षा बेस्ट आयडिया माझ्याकडे. आपण कने त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावू, म्हणजे ती बाहेरच येणार नाहीत. ही तर त्याच्यापेक्षा चांगली आहे. खोळ्या काय तुम्ही. पण मम्मी त्या दोघांचं बी तसं फिक्सच असेल तर आपण काय करणार, कसं अडवणार? त्यात सत्यदादा किती हट्टी आहे ते ठाव आहे ना तुम्हाला. हा वय वय, आणि त्यात आता लग्न बी झालंय. ऐन वेळेला डिवोर्सला नकार दिला तर काय करायचं आपण? हिला सुचलंय काहीतरी. ह्या रत्ना काटेकडं पिल्यांची काय कमी हायवी तवा. आता इतक्यात मला लई भारी पिल्यान सुचलाय. तुम्ही फक्त वय म्हणा. ये अगं आपल्याकडे टाइम कमी आहे. त्या दोघांना वेगळं करायसाठी जी काय करायचं ना ती लवकरात लवकर करा. पण माझ्या लेकाच्या जीवाशी खेळायचं नाही सांगून ठेवते. आव नाही 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 नाही, असं काय बी होणार नाही. एकदम शेप पिल्या नाही. तुम्ही फक्त माझ्या बरोबर चला. चला की. एकदा फोन कट केला तर परत बी नाही केला फोन. आता मी रुसले ते माहिती आहे ना. माझी समजूत काढायला मनवायला करायचा ना परत फोन.
पण नाही, वाघ आहे ना तो, कमीपणा कसा घेईल. जाऊ दे, नको करू दे फोन, मी पण नाही करणार. बोल सत्या, काय काम आहे? अगं हो दिदे, एकदा नाव तरी चेक कर. का लाडक्या बहिणीला विसरलीस? अगं सॉरी, मला वाटलं सत्याच आहे. आता तुला तसंच वाटणार, कारण इथून पुढे पण तेच असणार आहेत ना. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. आमरे, काय ते नीट बोला. बर दिदे, असं समज की आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला सगळ्यात स्पेशल दिवस आहे. आमरे, असं कोड्यात बोलू नकोस. जे आहे ते पटापटा सांग, नाही तर तिथे येऊन मारीन तुला. इकडे येऊन मला मारायची गरज नाही, तू सत्या दाजींकडे जा. तुला फोन केलेला ना त्यांनी? हा केला होता, मी रागात होते, मी कट केला फोन. अगं मग माझी आई, तुझा राग बाजूला ठेव आणि ते जिथं कुठं भेटायला बोलवतात ना तिथं जा. आमरे, तुझ्या सत्या दाजींना सांग, जे काय असेल ते इथं माझ्या समोर येऊन बोल, मी नाही जाणार कुठं. दिदे, हे असं राग धरून ठेवून काय होणार आहे सांग बरं मला. त्यापेक्षा तू त्यांना जाऊन भेट ना आणि जे काही तुमच्यात झाले ते मिटवा. एक मिनिट, तो काय बोलला का तुला? दिदे, तुला एवढं सगळं सांगत बसायला माझ्याकडे वेळ नाही. फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव, इतके दिवस आपण सत्यादाजींकडून जे काही ऐकायची वाट बघतोय ना, तेच आज ते तुला कदाचित सांगणार असतील. हा, ठेवते मी फोन. सत्याच प्रपोज तर नाही करणार मला. तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले, मनातलं सगळं काही ओठांवर येऊन थांबले. तुम्ही आलात की बोलून दाखवायची हिंमत होईल. नक्की या. ही आमरी पण्णा कुठे गेली काय माहित. आता जाताना सांगून बी गेले नाही कुठे जाते ती. मम्मी साहेब, अहो या की, बसा, मी पाणी आणते. वंस, असं का दिसतंय तुम्ही? काय झालं म्हणजे? ही समजा तुझ्या लेकीचं कारनामा आहे ती. काय झालं? आले आले एवढं कशा पायी भडकलाय? भडकू नाही तर काय करू? हे आमच्या दोघांची अवस्था तुझ्या लेकीने करून ठेवल्या. तुझ्या लेकीची समधी सोंग आमच्या दोघींच्या ध्यानात आल्या ती आता. पण काय झालं सांगाल का मला? सांगा हो. सांगायची काय गरज आहे? सत्ताची डोळ्यांनी बघा की. ही बघ, ही असली थेर सुरू असते तिची आमच्या माग. हो मम्मी साहेब, तुम्ही वयानं मानानं मोठे असलात ना तरी माझ्या लेकीबद्दल वावगं बोलायला खपवून घेणार नाही आम्ही. तोंड सांभाळून बोलायचं माझ्या लेकीबद्दल. ए सुनंदे, एवढंच जर लिकीला बोलल्यावर राग येतोय ना, तर तसं लिकीला मापात राहायला शिकेव. कितींदा समजवलं तिला तरी बी त्या सत्याच्या मागणं हिंडत्या. त्या दोघांना जर एकमेकांबद्दल ओढ वाटत असेल तर का थांबवायचं आपण त्यांना? काय वाईट आहे त्यात? आणि जर का त्यांचं एकमेकांवर प्रेम असेल ना तर आपण कशा पायी अडवायचं त्यासनी? अगं सुनंदे, आणाव इकडे फोन ठेव. ही बघ जरा फोटो नीट. हे सत्या आणि मंजी ह्या दोघांच्या मध्ये माणूस दिसतोय का तुला? दिसतोय का? तो कोण आहे ठावाय का? ह्यो मम्मी साहेबांचा माणूस आहे. आणि मम्मी साहेब जसं म्हणतील तसंच तो ऐकतो. त्या जर आत्ता म्हणल्या का नाही ह्या पोरीच्या डोक्यात गोळी झाड तर एका मिनिटात तुझ्या पोरगीची खोपडी उडेल. चालेल तुला? चालेल का? तुझ्या पोरगीचा मुर्दा बघायला तुला आवडेल का? हे असं कशा पायी करतील? काय गुन्हा केलाय माझ्या पोरीने? तुझ्या लेकीने सत्या प्रेम केलंय, हेच तिचा गुन्हा आहे. आज ते सत्या तिला त्याच्या पिरमाची कबुली द्यायला जाणार आहे. आणि जर का मंजीने त्याला होकार दिला
तर कुठलीच माफी मिळणार नाही तिला, ध्यानात ठेव. आमचा माणूस तिथल्या तिथं गार करून टाकेल तिला. हो, तुम्ही असं नाही करू शकत. कशा बाई कराल तुम्ही असं? ओ इनबाई, कोण म्हणलं तुम्हाला आम्ही असं करू शकत नाही? हा, ही माया सुर्वे काय चीज आहे ना, ते तुम्हाला अजून कळलं नाही वाटतं. हा, आता तुम्हाला वाटल माझी पोरगी पोलिसात आहे, मग मी तिकडे जाईन, नाहीतर सत्याला सांगेन. जाऊ की, सांगा, बिनधास्त सांगा. पण ह्या बारीला ध्यानात ठेव, आम्ही असं प्लॅनिंग केलंय का ते कुणालाच कळणार नाही. आणि तुझ्या लेकीनं सत्ता मला शपथ घेऊन वचन दिलं होतं. मी वचन देते, करत लवकर घटस्फोट घेऊन या घरातून कायमची निघून जाईल. का घटस्फोट घेईन म्हणून? मग आता तुम्ही ठरवा, दिलेलं वचन पाळून सत्ताच्या पुरीचा जीव वाचवायचा का तरणा ताट्या पुरीला तिरडीव बघायचं. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. सत्या माझी वाट बघत बसला असेल. आज फायनली तो त्याच्या मनातलं सगळं सांगून टाकेल. छान तयार होऊन जाते. कुठली साडी नेसू? ही नेसते. नाही नको, ही तर नेहमीच नेसते घरात. ही पण नको. नाही, ही पण नको. ही नेसू का? ही नेसते. आपल्या आजूबाजूला लई सुंदर गोष्टी असतात, फक्त आपल्याला त्यांची जाणीव योग्य वेळेवर होत नाही. वाघमारे, तुम्ही मला आता आपण दोघं बी म्हणजे आता मी तुमच्या सोबत आहे. अय्यो, कसले भारी दिसताय तुम्ही. एकदम पिक्चर मधल्या हिरोईन सारखं दिसताय बघा तुम्ही. ते नाही, पण आज एवढं सजायचं कारण काय? स्पेशल मीटअप आहे का नवरा बायकोची? आणि सत्यदावरचा राग गेला का? ते आता त्यालाच विचारतो. मला भेटायला एवढंच बोललाय. काय भेटायला ये म्हणून बोललाय होय? तसं तर तुम्ही छानच दिसताय, पण मी तुम्हाला अजून सुंदर बनवते. तुम्हाला माझीच काय, आमच्या दादाची पण नको नजर लागायला. सत्यदादा आज तुम्हाला प्रपोज करणार आहे ना? असं काय पक्क नाही, बघू तिथे गेल्यावर कळेल. असू द्या असू द्या, ऑल दी बेस्ट. थँक्यू. आजपर्यंत नावालाच मंजिरी सुरवे होते, पण आज सत्याला हो म्हणलं ना की कायमची सौ मंजिरी सत्यजित सुरवे होईल. नाही बोल. कुठं आहेस तू? मी घरी. बरं, जरा इकडे ये घरी. काय झालं आई? तुझी तब्येत तर ठीक आहे ना?
ठीक आहे पण तू ये लवकर. आई मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचंय. आईपेक्षा दुसरं काय महत्वाचं आहे ग? ये लवकर. आ